नमस्कार मंडळी, मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत का? मला तुम्ही कमेंट जर नाही केली तर मला कळणार नाही आणि तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओज बघताय पण मला सबस्क्राइबच नाही करत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, मला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा। आणि आज ना मी इडली सांबारचा बेत करणार आहे, तर म्हणजे तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावी। आणि चला तर मग आता मी इकडे डाळ लावलेली आहे, तुम्ही बघू शकता इकडे मी कुकर लावलेला आहे, माझी डाळ होत आहे इकडे कुकरला। आणि मी आता बाकीचं दाखवते, मी सांबारची तयारी करणार आहे, तर म्हणजे तुमच्यासोबत पण एकदा शेअर करावं। आणि मी इडलीचं पीठ विकत आणलेलं आहे, घरी केलेलं नाहीये, तर तुम्हाला तेही दाखवते। चला तर मग आपण आता पुढची रेसिपी बघूया। मी ना इथे हे 1 किलो विकत पीठ आणलेलं आहे, छान असतं हे, पण काही आंबट वगैरे होत नाही त्याच्या इडल्या। मी आता हे दुसऱ्यांदा आणलेलं आहे जवळजवळ आता हे इडलीचं पीठ, पण ह्याच्या आधी सुद्धा मागच्या वेळी आणली होती, तर त्यावेळेला सुद्धा ही काही इडलीचं पीठ काही इडल्या याच्या काही आंबट नव्हत्या झालेल्या। आणि इथे मी आता डाळ लावून घेतलेली आहे आणि आता मी पुढे सांबारची तयारी करू। आता आहे ना मी इथं सांबारची तयारी करते, तर त्याच्यासाठी उभा उभा असा पातळ बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। ह्या कसल्या मिरच्या म्हणतात मला माहिती नाहीये, पण ह्या लाल 2 मिरच्या घेतलेल्या त्या फोडणीसाठी, बारीक कोथिंबीर आणि बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। आणि आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे माझं। आता त्याच्यामध्ये मी ह्या 2 पहिल्यांदा मिरच्या टाकून घेणार आहे आणि ह्या थोड्याशा भाजल्या किंवा फुगतात, ह्या कधी कधी फुटतात सुद्धा, तर थोडंसं पाठीमागं सरकून त्या मिरच्या टाकायच्या, नाहीतर अंगावर उडू शकतात त्या मिरच्या। बघू शकता त्या आता थोड्याशा इकडे तिकडे व्हायला लागल्यात, फुगायला लागली मिरची ती। त्याच्यामध्ये मिरची फुगली की लगेच मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहे। मी कढईमध्ये करते, कारण माझ्याकडे तेवढं मोठं असं जर्मनचं भांडं नाही आहे। तुम्ही जर्मनच्या भांड्यामध्ये वगैरे सुद्धा करू शकता सांबार, पण माझ्याकडे मोठं भांडं नसल्यामुळं मी कढईमध्ये करते। कांदा आता छान परतून झालेला आहे, जास्त मी लाल करणार नाही आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून भाजून घेते। टोमॅटो पण छान गाळ होईपर्यंत भाजून घेणार आहे। आणि इथे ना मी डाळ शिजवून घेतलेली, याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे मी आता फोडणीमध्ये हिंग टाकणार नाही आहे, डायरेक्ट डाळ टाकून सांबार करायला घेणार आहे। आता इथं छान असं कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे, परतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये मी ही जी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना ती टाकणार आहे, थोडीशीच टाकणार आहे, कारण आपण वरून सांबार मसाला पण घालणार आहोत, तर त्याच्या अंदाजानुसार थोडीशी वरती। आणि अंदाजे 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला घालणार आहे। छान तेलामध्ये परतून घेतला की त्याच्यामध्ये आता ही डाळ घालूया। डाळ छान अशी शिजलेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान असा याला कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये आता मी वरून थोडंसं पाणी ॲड करणार आहे, जास्त पण नाही मी पातळ करणार आणि जास्त पण घट्ट नाही। बघू
शकता तुम्ही सांबार इकडे. आणि याला भरभरून अशी हिरवी कोथिंबीर घालणार आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक ॲड करणार आहे, ते म्हणजे चिंच आणि गूळ, ज्याच्यामुळे त्याला छान अशी आंबट गोड टेस्ट येते. बघा सांबारला मस्त असा कलर आलेला आहे. आणि आता उकळी फुटायला लागली आहे. याच्यामध्ये मी चिंच घालणार आहे आणि थोडासा गूळ घालणार आहे. त्याच्यामुळे मस्त आंबट गोड अशी टेस्ट येते आणि चवीला छान लागतं सांबार. आणि जर आपल्याकडून समजा तिखट झालं असेलच तर ते गुळामुळे थोडंसं ते तिखट मरतं, म्हणून थोडंसं गूळ आणि चिंच घालणार आहे. आणि आता हे छान उकळून देणार आहे. तोपर्यंत मी इडल्या लावून घेते. इथं आपलं मस्त असं सांबार तयार झालेलं आहे. आणि मी इथं आता इडल्या लावून घेतलेल्या आहेत. आणि आता झाकण ठेवून ह्या इडल्या 10 ते 15 मिनिटांसाठी मी झाकून ठेवणार आहे. आणि आपण 10-15 मिनिटांनंतर बघूया. आणि तोपर्यंत इथं मी आपल्या चटणीची पण तयारी केलेली आहे. त्याच्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं धना काय म्हणतात त्याला, हरभऱ्याची डाळ नाही, चण्याची डाळ, फुटाण्याची डाळ म्हणतो ना आपण, थोडीशी फुटाण्याची डाळ वापरणार आहे. तर आता बघूया पुढे आपण काय काय होते ते. चला तर मग आता इडली होईपर्यंत आपण वाट बघूया. आता आहे ना आपण आपल्या इडल्या झाल्यात की नाही बघूया. 10 मिनिटं झालेली आहेत. मस्त फुगलेल्या आहेत इडल्या आपल्या. आणि आता आपण याच्यामध्ये अशी सुरी घालून बघूया निघते का व्यवस्थित. एकदम व्यवस्थित निघालेली आहे सुरी, कुठेच काहीच हे चिकट नाही आहे. आणि म्हणजे आपल्या इडल्या झालेल्या आहेत. तर आपण आता गॅस बंद करू आणि आता सगळ्या इडल्या आपण काढून घेऊयात. आता काढताना पण मी दाखवते तुम्हाला, एकही इडली चिकटणार नाही, चमच्याची सुद्धा गरज लागत नाही, इतकी हाताने व्यवस्थित आणि परफेक्ट निघते. केवढी मोठी इडली आणि अशी किती फुगली आहे बघू शकता तुम्ही. आता ही इडली असं काही नाही आहे की विकतच्या पिठाच्या इडल्या छान होत नाहीत. विकतच्या इडलीच्या पिठाच्याही इडल्या छानच होतात. तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर इडल्या झालेल्या आहेत. चला मी आता तुम्हाला दाखवते काढून. आपल्या इडल्या छान अशा गार होत आहेत. तर तोपर्यंत मी चटणीची तयारी करते. तर चटणीसाठी मी घेतलेली आहे 1 हिरवी मिरची, थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आणि त्याच्यासोबत मी घेणार आहे हे फुटाण्याची डाळ, किंवा ह्याला डाळं म्हणतात, म्हणजे आमच्याकडे तरी याला डाळं म्हणतात. तर हे डाळं थोडंसं मी याच्यामध्ये टाकून आहे ना आता हे छान असं मिक्सरला फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये मी साखर, मीठ, डाळं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं हे घातलेलं आहे. आणि आता हे मी मिक्सरला बारीक करून घे. आता माझी चटणी छान बारीक वाटून झालेली आहे. मी थोडीशीच केलेली आहे 2 माणसांच्या अंदाजाने. आणि आता इथे ती छान बारीक वाटून झालेली आहे. आणि आता मी इथे ना फोडणीची तयारी करते. तर आता माझं तेल तापलेलं आहे. मी आता याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे. मोहरी छान फुटू द्यायची आणि मगच त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचं पुढचं जे काय असेल ते घालायचं, नाही तर मग दाताखाली आधी किती कचकच लागते. मोहरी फुटायला सुरुवात झालेली आहे छान. छान मोहरी फुटली. आता मी गॅस बंद करणार आहे. नंतर वरून कढीपत्ता टाकून छान अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही आपली चटणी खूप छान तयार झालेली अशी. आणि याच्यामध्ये मी आता ऑलरेडी सगळं घातलेलं, त्याच्यामुळे मी वरून त्याला फक्त हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी केली होती. मी जिरं वगैरे कधी घालत नाही. आणि थोडंसं भांडं आपण याचं पुसून घेऊयात, जेणेकरून काही तेल वगैरे राहिलेलं असेल तर ते निघून येतं सगळं. आपली चटणी तयार आहे, सांबार पण तयार आहे आणि आता इथे छान अशा इडल्या पण तयार आहेत. तर मी तुम्हाला दाखवते कशा आपल्या हाताने इडल्या छान अशा निघतात. एकदम चमच्याची गरज अजिबात लागत नाही. बघितलं किती छान मऊ इडली झाली. आणि हे बघा कुठंही इथे काहीही मध्ये चिकटलेलं नाहीये, अगदी व्यवस्थित
हाताने पटकन अशी आपली इडली निघून येते. चला तर मग आता मी ह्या सगळ्या इडल्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवू शकता मंडळी. आपला इथे छान असा इडली सांबारचा बेत तयार झालेला आहे आणि मी इथे आता ताट तयार करून घेतलेला आहे. तर आता आम्ही मस्त एन्जॉय करतो इडली सांबार आणि तुम्ही पण या सगळेजण इडली सांबार खायला. इडली सांबार आता माझा करून झालेला आहे आणि आता आम्ही खाऊन पण घेत आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, माझे रेसिपीज जर आवडत असतील तर मला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की 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 सबस्क्राईब करून जावा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर खाली कमेंट करून मला तसंही सांगत जावा. आणि जर माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्याही मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू आपण नक्कीच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.